माय बाई अजून पिया कस काय येई ना कवाची गेलेली पोरगी. ऑफिसचा टाइम होऊन गेला, संध्याकाळ व्हायला आली, पत्ता नाही बाई पोरीचा अजून. माणसाला तर काही घेणंच नाही तिच्या बापाला. अख्ख्या बायाची नांदी लागलेला आहे. पोरगी आहे ना, कहून कहून नाही. इतका टाइम झाला आहे का ध्यान सुद्धा बोला अजून काय घेणं देणं नाही. का हो सखूबाई कोण येर झाल्या मारवाली कोण तिकडून ती कोणीकडं. अहो काय सांगू तुला, पोरगी आली नाही अजून ऑफिसाहून घरी. कवाची येत असते ती 5लाच, अजून पत्ता नाही. बाय येईन ना मग. आता माय बाई सखू बाई, माय बाई आज सविता अशी काय बोलायली डोळे ताणू ताणू. नीट बोल ना, काय भानगडे सांग. असं नको याच्यात बोलू बाई. आज काय करू राहिली, डोळे कोण वाचले माय एवढ्यांत. काय भूतगीत पाहिलं काय पाठी माग नको पाहू बाई तू. तर तो पाहिलं तर तू तर मी तर म्हणते तुला अटॅक बिटॅक नाही येऊ माय बिचारे. बाप्पा 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 सखूबाई, बाप्पा बाप्पा बाप्पा. अशी काय करते मी काय माग पाहते तरी. नको पाहू सखूबाई नको पाहू मग. बाप्पा सखूबाई ना आता काय होतं काय माहिती. मरते का जगती ही सखूबाई. अटॅक नाही यावं बाई हिला आता. हिच्या पोरीला लगवून करून आली बाई घरी माघारीच. अरे बापरे आता कसं होईन या सखूबाईचं. काय करते ना काय नाही आता ही. अरे बापरे सखूबाई पडली चक्कर येऊन. सखूबाई उठ, सखूबाई उठ, सखूबाई उठ. आई उठ ना ग, आई उठ ना. अगं आई उठ. अगं आई मी तुझ्या आवडीच्या मुलाशीच लग्न केलं ग. आई मी वाईट काहीच केलं नाही ग. तुझ्या आवडीच्या मुलाशीच लग्न केलं मी. मला वाटलं नव्हतं तू असं काय करशील मामा बिचारे. उठ सखूबाई उठ उठ उठ. घरात चाल सखूबाई, घरात चाल. काकू आईला घरात घ्या, घरात बोलू आपण व्यवस्थित. घ्या घरात, घ्या आईला घरात. मावी दौरे फोडू राहिली ना, तर आईला दौरे फोडू राहिले माहिती. घरात जाऊ आपण, घरात जाऊ चला चला. वाव पिया, वाव यू, ओ माय गॉड तू लग्न केलंस. यू मॅरेज, ओ माय गॉड. ही किती हॅपी व्हायची गोष्ट आहे ना. वाव. आणि ही काय अशी तोंड वाचून उभी आहे. हिला काय झालं. अरे हिला काय झालं, ही अशी का तोंड वाचून उभी आहे. अहो तिला शॉक बसला सखूबाईला, शॉक बसला सखूबाईला. इतके दिवस तर मुलीच्या लग्नासाठी तारफडा करत होती म्हणे की लग्न मोडलं. आता लग्न केलं मुलीनं तर एवढं काय शॉक बसलेलं, तोंड वाचलं मोडलं. आते मी तुमचं ताटा आरती ओळखते ना तुझी. चला चला आते. काकू आईला आत घ्या तुम्ही, आईला आत घ्या. आराम मिळेल, आराम मिळेल आईला थोडंसं आत घ्या. हो माय चल हात चल सगळं आत चल. बिया तू असं काय केलं ग माघारी आईच्या. असं काय केलं तू हे. काकू हे करणं खूप गरजेचं होतं काकू, खूप गरजेचं होतं हे करणं. का अगं तू तुझ्या आईला सांगू शकत होती ना, पण असं नव्हतं करायला पाहिजे ना तू. काकू मी आईला दिली होती कल्पना, आईला दिली होती, पण आईला कळालंच नाही वाटतं ही गोष्ट. आणि तसंही हा आईच्या आवडीचा मुलगा आहे ना, आईच्याच आवडीचा मुलगा आहे, त्यामुळं काही प्रॉब्लेमच नाही ना काही. बघ तुझ्या आईला कसं झालंय बघ. ए सरक ग साईडला, सरक. करू दे मला म्हणजे लेकी आणि जावायचं ऑप्शन. सरक बाजूला. सखूबाई काही टेन्शन न घेऊ, पोरगं चांगलं आहे पोरगं, वाईट नाही आहे पोरगं. अगं बोल काहीतरी बोल ना. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. एकदम छान जोडा आहे बघा तुमचा, खूप छान. मोठी आई बाबा नाहीत का घरामध्ये. आहेत ना बाबा, आहेत ना. बाबाला नाही माहिती ना हे असं. ठीक आहे मी ना पटकन जाते, बोलून आणते तुझ्या बाबाला. आई अगं आई मी काहीच वाईट नाही केलं ग. आई मी काहीच वाईट नाही केलं. तू समजून का नाही घेत ग, तू असं का रिॲक्ट करते ग. अगं बिचारे काय करू मी, मला तर डोकं चालत नाहीये. ती तू मला काल माझ्याशी असं बोलत होती, मला नाही माहिती का तू असं करशील म्हणून. मला वाटलंच नाही कधी माझी मुलगी असं माझ्या माघारी लग्न करू नये म्हणून. काय केलं ग तू असं, काय केलं. काय कमी पडलं ग माझ्या प्रेमामध्ये. आईच्या प्रेमात काय कमी पडलं ग, सांग ग मला सांग. आई अगं तुझ्या आवडीच्या मुलाशीच मी लग्न केलं, मी असं गैरशी नाही केलं ग आई लग्न. हे बघा काहीच बोलू नका तिला, नंतर मी तुम्हाला सांगते सगळं व्यवस्थित समजून. छान बोला तिच्याशी, छान. बरं तू म्हणशील तसं. कोण हा मुलगा. बाबा हा तुम्हाला बघायला आला होता ना, तोच आहे ना. हा तुम्ही ओळखलं नाही का याला. आम्ही लग्न केलंय बाबा याच्याशी, लग्न केलं मी. याच्या घरचे विरोधात होते लग्नाला, तर याने मला सांगितलं की मी माझ्या घरच्यांचा विचार करू नको, आपण लग्न करू, म्हणून मी याच्याशी लग्न केलं. ठीक आहे चांगलं केलं. पण तू एकदा घरी विचारायला पाहिजे होतं ना आम्हाला, घरी सांगायला पाहिजे होतं ना. आम्ही आलो तुला सपोर्ट करायला बेटा. बाबा आता मला आशीर्वाद द्या बाबा, जे झालं ते झालं बाबा, आता आशीर्वाद द्या मला. हो बेटा माझा आशीर्वाद आहे तुझ्याशी पाठीशी. आई मला आशीर्वाद दे आई. हो बेटा माझाही आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी. मी माझ्या आईला बोलते हो, मोठ्या मी माझ्या आईला बोलते. काय आशीर्वाद देऊ माय, मला तर डोकं काम करत नाही, सारखी चक्कर येते हो माय बाई, काय करू माय.
चल सुरती, चल आता आपण आपल्या घरी जाऊया. आई येते. हां आई मी येते. येते मी परत येते. हां माय ते पोराची माय तुला नीट पाहिजे का माय? तो सोयरीक मोडली होती माय पहिले, तर तुला घरात येऊ देईन का माय? प्रियाची आई, तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी सगळं करून घेतो. तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी बघतो काय करायचं ते. पोरगी लग्न करून आली घरी तरी हिच्या मायला घाम नाही. हिचं मायचं ध्यान कुठं असं काय माहिती. अरे बापरे, मला कळालं तरी हे कसं झालं तर. ओ इकडे बघा, माझं ऐका जरा. हा बेबी बोल ना, काय म्हणते? हे बघा, जे झालं ते चांगलं झालं. तुम्हाला सांगते मी, किती खर्च आला असं लग्नाला तुम्हाला माहिती का? हां 10-20 लाख रुपये आपल्या लग्नाला लागले असते खर्च. असं स्थळ जर पाहिलं असतं ना या मुलाशी लग्न करायला, 20-30 लाख रुपये तर लागले असते आपल्या लग्नाला. मग फाकट झाले ना, कितीच मोठी गोष्ट आहे, खुशीची गोष्ट आहे ही. तुमचे पैसे वाचले एवढे मोठे, कशाला उगा रागवते त्याच्यावर? जाऊ द्या ना, छान झालंय, चांगलं. आणि मुलगाही चांगला आहे ना, तिचं काही वाईट नाही झालेलं. मग घरी पण चांगलं आहे ना मुलाच्या, मोठा कंपनीत इंजिनियर आहे मुलगा, IT कंपनीत. काय टेन्शन घेता तुम्ही? असं म्हणते का? बरोबर आहे म्हणा तो. पण गावातले लोक काय म्हणतील? नाव ठेवतील ना आम्हाला. काय करता हो नाव ठेवायला लोकांना? काय लोक काय देणार होते का तुम्हाला 10-5 हजार लग्नासाठी? हे घे बाबा मुलीच्या लग्नासाठी 10-5 हजार. काही देत नाही हो कोणी. चांगलं झालं, जे झालं ते चांगलं झालंय माहिती का? टेन्शन नका घेऊ, अजिबात टेन्शन घेऊ नका, समजलं? ठीक आहे, तू म्हणशील तसं बाप्पा. कोणाचं काय कोणाचं काय पहा आता. हिला पैसे वाचले म्हणून खुशी झाली. वा 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 वा, पैसे वाचले म्हणून खुशी झाली या बायाला. मीच्या बापाला, पुरीच्या बापाला, बाईच्या अख्ख्या आयरी गेला हाव करू आला. बरोबर म्हणतो, तसं तू म्हणशील तसं. बाप्पा कायच म्हणा या माणसाला, कायच नाही. बेबी चल रूम मध्ये बस, चल तिकडे गप्पा करू. हाँ बेबी चलो. हे रे बेबी की बच्ची, काय मावशी बापा घेऊ. पोरीचा बाप ह्या कृतीचा बाप, नालायक माणूस. पोरगी मोठी लग्न करून घरी आली, जरा बी त्याच्या चेहऱ्यावर सिकंजी नाही. कशाला बायको म्हणा तसं, ते बाया म्हणा बायको काय याच्यावर ती रखेल बाया म्हणा तसं करतो नुसता माणूस येऊ. ती सखूबाई काय म्हणली ते ऐकलं का तू? काय म्हणली? नाही माय काही नाही ऐकलं. माय डोक्यात पोरी दिसता आणि माय डोक्यात तोही सवत म्हणली तो नवऱ्याला की बरं झालं ती लग्न करून आली, 1 रुपया खर्च नाही लागला आपल्याला, 20 लाख रुपये 10-20 लाख रुपये वाचले असे म्हणत होती ती तो नवऱ्याला. भवानी ती तो नवरा बे हा चहा केला तिला, मान हलवली. पाय ना काय करू मी, तो नवरा तसा निघाला, मी पोरगी बी लग्न करून आली व मला न सांगता. तुला काहीच कल्पना नव्हती का या गोष्टीबद्दल? काही पोरगी इतकी शरीफ, काही कल्पना नव्हती की तुला? मला कालच म्हणली ना ती, म्हणे माय मैत्रिणीचं सांगू लागली, तरी मला वाटलं डाऊट आला व. माय तुला काय सांगू सविता, मला डाऊट आलता व. काय डोक्याला हात लावून बसली, काय फायदा आता डोक्याला हात लावून? काल म्हणत होती ती मला की मैत्रिणीनं लग्न केलं म्हणे, असं सांगत होती स्टोरी. मी म्हणलं बाई चांगलं केलं, मग मुलगा चांगला असेल तर. मी तिला म्हणलं माय तो चांगला मुलगा असेल तर मी पण काय म्हणणार नाही माय. असं म्हणलं की पोरं चांगलं पाहिजे, कमवणारं पाहिजे, चांगल्या घरचं पाहिजे म्हणलं माय. असं म्हणलं माय मी तिला. मला काय माहिती लगेच आज करून येईन लग्न, आजच करून येईन म्हणून. तिला माय परमिशन घेतली माय, काय सांगू तुला काल परमिशन घेतली ती ना. कशी येड्या भोकाची व तू, लगेच कान धराचा वाजता तिचा. काय भानगडे म्हणून सांग म्हणून, कोण आहे म्हणून नवरदेव लगेच विचारायचं ना. मग अशी कशी व तू माय मला काय माहिती होती लग्न करून येईन लगेच, असं वाटलंच नाही हो माय मला कधी. हट काय म्हणू सका थोय बाबा तुझ्या जिंदगीवर सको बाई. इतकी कडक धडक बाई, आणि काय बाबा तो पोरगी नवऱ्यानं आणली बायको करून, तवर मी तुला सुध नाही. आता पोरीनं आणला नवरा करून तरी तुला सुध नाही. का मानलं रे बाबा तुला, मानलं काय बाई सखूबाई. मी तुला लय हुशार समजत होते, लयच हुशार बाई कोण सखूबाई तर काय येड्या भोकाची निघाली. हे माय बोलून, तू पण बोलून घेऊ माय मला आता सविता. घे माय बोलून, आता काय करू माय मी. घे माय बोलून तू. अहो काय बोलून घे म्हणती बिनलाजा भोकाचे, डिस्कस्टिंग. एक्सक्यूज मी बाई, चला आता या तुम्ही घरी, जा हो घरी. माझ्या मुलीनं काही वाईट नाही केलं बरं का, इतकं भडकायची गरज नाही आहे सखूबाईला. सखूबाईचं पहिलं डोकं खराब आहे, तिची बुद्धी कमी आहे, तिला नाही समजत, आणि तुमच्यासारख्या बाया येऊन तिला भडकावतात. चल निघ आता घरी तू, निघ उठ लवकर उठ, चल पटकन उठ. पाय सखूबाई पाय कशी भवानी तोंडाची. अहो बसवय माझ्या मैत्रिणीकडे आले मी, त्यासारखे काही लोकांचे घरं नाही घुसले, लोकांचे संसार नाही बरबाद केले मी काही. काही बरबाद नाही केले कोणाचा संसार, काही कोणा बुवाचा हात धरून नाही आले, काही कोणाच्या नवऱ्याच्या हात धरून नाही आले मी काही घरामध्ये. मैत्रिणीच्या घरामध्ये बसलेली मी गप्पा करत. कळलं? एक्सक्यूज मी मॅडम, हे घर माझं पण आहे. कळलं? मैत्रिणीचं असेलच तुमच्या, पण हे माझं पण आहे आता. कळलं? आणि काय कोणाचा हात धरून आले काय? तुझ्या माहितीच तर सांगते, हा माझा पहिला नवरा आहे आणि ही सखू दुसरी आहे. कळलं?
दुसरे एवढा फरक एवढाच की तिनं 20-25 वर्ष त्याच्यासोबत संसार केला आणि मी 1च वर्ष करून ठेवला होता आणि निघून गेले ते माहेरी. मी परत माझ्या घरी आले परत, कळलं? आणि तिला भडकवायचा प्रयत्न करायचा नाही माझ्या सोबतीला, कळलं काय? चल निघ इथून. चालले हो बाई सखूबाई, मी चालले. काही हाऊस नाही आली मला इथं बसायची. मक्कर बाई अशा झिंजा उपडींकडे धरून कशी पळाली आता, कशी पळाली भवानी. काय काय बोलती नाही का? हे बघ सकू, हे बघ, जे काय झालं ते झालं. चांगलं झालं तुझ्या मुलीचं. तुला हाच मुलगा आवडत होता ना. ह्या मुलाची सोयरी मोडली होती या मुलासोबत तुझ्या मुलीची. तुम्हाला किती भांडभाड भांडली होती या माझा नवरा बायकोंना, किती भांडली होती. आता खुश का नाही तू? का खुश नाही तू आता? हां, तुला खुश व्हायला पाहिजे ना की तू जो जावाई तुला पाहिजे होता, जो मुलगा तुला जावाई म्हणून पाहिजे होता तो तुझा जावाई झाला. आता तू डोक्याला हात लावून बसून काही फायदा नाही आणि रडून नाही काही फायदा नाही. तुझ्या मनासारखं झालंय. उगाच नाटक करू नको तू, कळलं? मला तर वाटतं हा तुझाच प्लॅन होता. आता वाटतं तूच सांगितलं असेल मुलीला की जा त्याच्यासोबत पळून जाऊन लग्न कर म्हणून. आणि आता उगाच डोक्याला हात लावते काय, रडती काय, मूर्ख बाई कुठली नाटकेवानाची. काय बोलू राहिली भवाई, मला काय बोलू राहिली? आता कोणती मायाची म्हणून का पोरला पळून जाऊन लग्न कर म्हणून? असं म्हणून का कोणी? मी असं म्हणून का माझ्या पोरला पळून जाऊन लग्न कर बाई तू आमचं नाक काप म्हणून? म्हणून का मी? काही बोलती ही बाई, काही बोलती. बाप्पा काय कळलं ये. सगळे माझ्या डोक्यावर फोडून राहिले खापर. नवरा तसा निघाला, पोरगी ना हे केलं. नवरा ते तसा, पोरगी अशी. अरे बाई, पोरीनं लग्न केलं ते केलं, चांगला पोरगा आहे माझ्या आवडीचा. पण ती बाईला घरात घेईल का? त्याची माय काढून देईल ना हिला घरातून. तिचं गृहप्रवेश करण का? मी कसं होईल माझ्या पोरीचं? व माझ्या पोरीचं कसं होईल? व माझ्या पियाचं कसं होईल? घेईन का व तिला घरात तिची माय? किती सासरवास करण व तिला. नको नको बोलन व मग घर निघले म्हणून. व कशा बाया असत्या बाई अगं. तिला जर पटत असते ती तिनं कशाला सोयरीक मोडली असती त्या बायाना कोणाचं ऐकून. म्हणून आता बापावर जे म्हणाली पोरगी मग पोराचं हात धरून आली म्हणून काय काय बोलन मला ते विचार करूनच मग डोकं फुटायला आलं. विचार करूनच डोकं फुटायला आलं. मग असं बोलणारच ना बाया, बोलत्याच ना अशा बाया बोलत्याच ना सुनायला. आता घर निघली म्हणून माझ्या पोराचं बाया म्हणून. हो, जरी खुनखुन लागली असती ना ही अशी करणारी लग्न जाऊन पोरगी पळून जाऊन लग्न करणारे म्हणून मी करूच दिलं नसतं. करू नसतं दिलं की त्याची माय हिला जगू देणार नाही सुईना घरामध्ये. नाही जगू देणार माय लेकीला घरात त्या.